मी रुपाली देवरमनी आज इयत्ता 10वी इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाबद्दल माहिती घ्यायचं आहे. प्रकरण दुसरं आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा. या पाठावरील स्वाध्याय आपल्याला पाहायचा आहे. तर प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यामध्ये पहिला आहे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे डॅश डॅश हे पहिले सरसंचालक होत. उत्तर आहे, ऑप्शन्स आहेत अलेक्झांडर कनिंगहॅम, ब ऑप्शन्स आहे विल्यम जोन्स, क जॉन मार्शल, ड फ्रेडरिक मॅक्स म्युलर. योग्य उत्तर आहे अलेक्झांडर कनिंगहॅम. दुसरा, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा डॅश डॅश यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला. ऑप्शन्स आहेत जेम्स मिल, ब फ्रेडरिक मॅक्स म्युलर, क माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन, ड जॉन मार्शल. योग्य उत्तर आहे फ्रेडरिक मॅक्स म्युलर. आता प्रश्न पहिला मधील ब पाहणार आहोत आपण. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. त्यामध्ये इथं ग्रंथ आहेत आणि इतिहास लेखन पद्धती आहे. पहिला आहे हू वेअर द शूद्राज, त्यांचं इतिहास आहे वंचितांचा इतिहास. आणि स्त्री पुरुष तुलना हे स्त्रीवादी लेखन आहे. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 म्हणजे 1857 हा मार्क्सवादी इतिहास हे चुकीचं आहे, जोडी आहे. तर केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणजे वसाहतवादी लेखन हे बरोबर आहे. मग चुकीची जोडी तिसरा आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. प्रश्न दुसरा आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. पहिला आहे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. उत्तर आहे इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवाने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले. दुसरं आहे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला. तिसरा आहे आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले. चौथा आहे राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच त्यातूनच प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. दुसरा, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. उत्तर 1. ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्रपट, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरीचाही समावेश होतो. दुसरा, बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धाची वर्णने असतात. तिसरा, थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. चौथा, तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. दुसरा आहे बाबराच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबीची वर्णने आढळतात. उत्तर आहे बाबरांच्या आत्मचरित्रात त्यांच्या युद्धाची वर्णने, प्रवास केलेल्या प्रदेशांची व शहरांची, तेथील अर्थव्यवस्था व रीतिरिवाज, वनस्पती यांची वर्णने आढळतात.
प्रश्न तिसरा आहे, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. एक आहे, मुघल सम्राट बाबर यांच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश आहे? दुसरा आहे, राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? तर राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान, त्याचं उत्तर पाहूयात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले सर्वच लिखाण राष्ट्रवादी विचारांनी भारलेले होते. त्यांचे राष्ट्रवादी इतिहास लेखनातील योगदान पुढील प्रमाणे. एक आहे, 1857 साली भारतात झालेल्या बंडांकडे त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेला तो पहिला स्वातंत्र्य संग्राम या दृष्टीने पाहिले व त्यावर 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिले. दुसरा आहे, त्यांच्या या आणि अन्य ग्रंथांमुळे राष्ट्रवादी इतिहास लेखनाला प्रेरणा मिळाली. तिसरा आहे, सावरकरांच्या राष्ट्रवादी इतिहास लेखनांमुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. 4. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे व इतिहासांकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. प्रश्न चौथा आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला आहे, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर, स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. 1. मार्क्सवादात वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. दुसरा, मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनांची साधने, पद्धती आणि उत्पादनांच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. तिसरा आहे, प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. चौथा आहे, मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेले दिसून येतो. दुसरा आहे, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. उत्तर आहे, भाषाशास्त्र, उत्पत्तीशास्त्र आणि इतिहास लेखन यात मूलभूत संशोधन करणाऱ्या वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान पुढील प्रमाणे. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. दुसरा आहे, इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन होय हा विचार मांडला. तिसरा आहे, केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती म्हणजे इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते. चौथा आहे, आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला. पाचवा आहे, अस्सल कागदपत्राच्याच आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते. सहावा आहे, स्थळ, काळ व व्यक्ती या त्रयींनी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगाचे वर्णन इतिहास लेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते. इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेले ऐतिहासिक लेखन व मांडलेली मते हे इतिहास लेखनाला दिलेले मोठे योगदान आहे. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, पुढील तक्ता पूर्ण करा. इतिहासकार आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथांची नावे आपल्याला लिहायचं आहे. जेम्स मिल, द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया, जेम्स ग्रँट डफ यांनी लिहिलेला आणि श्री डांगे यांनी लिहिलेल्या त्यांच्याबद्दलही. जेम्स मिल यांनी लिहिलेला ग्रंथ आहे द हिस्टरी ऑफ इंडिया. दुसरा आहे, जेम्स ग्रँट डफ यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव आहे ए हिस्टरी ऑफ द मराठाज. तिसरा आहे, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
द हिस्टरी ऑफ इंडिया, श्री अ डांगे, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हू वेअर द शूद्राज. अशा प्रकारे पुढील तक्ता पूर्ण करण्यात आलेला आहे. पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. त्यामध्ये इतिहासकार, ग्रंथ व हेतू असून बाबराला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने रिकाम्या जागी आहे बाबर, तुजुके बाबरी. दुसरा आहे इतिहास लेखनाचा हेतू जिया-उद्दीन बर्नी, रिकाम्या जागी आहे तारिक-ए फिरुजशाही. तिसरा आहे सभासद बखर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती, कृष्णाजी अनंत सभासद हे आहे. त्यानंतरचा आहे कल्हण यांनी लिहिलेला काश्मीरचा इतिहास आहे तो राजतरंगिणी. प्रश्न 4 आहे थोडक्यात टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. उत्तर 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती व देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलांपोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात. दुसरा आहे या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले. या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात. तिसरा आहे प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास करून या भाषांची जननी प्राचीन इंडो-युरोपीय भाषा होती अशी कल्पना मांडली. चौथा आहे या प्राच्यवादी अभ्यासकात छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले. त्यानंतर दुसरा आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. उत्तरमध्ये पहिला आहे 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहास लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला विरोध केला. तिसरा आहे भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले. चौथा आहे राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वतंत्र लढ्यास प्रेरणा मिळाली तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. तिसरा आहे वंचितांचा इतिहास. त्यामध्ये एक आहे समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात. दुसरा मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. तिसरा आहे इटालियन तत्त्वज्ञ अँटोनिओ ग्राम्ची यांनी इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. चौथा आहे भारतात महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. वंचितांच्या इतिहासातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे चित्रण केले आहे. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा यांनी केले आहे. Thank you for watching.